आता हे अस्खलित मराठीमध्ये तसंच्या तसं ज्या क्षणी प्रकाशित होतं त्या क्षणी मराठीत वाचता येतं. ही बुद्धिमत्ता माणसाच्या पलीकडची आहे. ती आम्हाला जी देते ती न मानवी बुद्धिमत्ता. तिचं रूढ अर्थाने नाव त्यावेळेला कृत्रिम बुद्धिमत्ता ठरलं, ते तसंच चालू राहिलं, म्हणून आपण त्याला आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या क्षमता प्राप्त झालेल्या आहेत, निसर्गदत्त क्षमता, त्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. उदाहरणार्थ आपण ही पृथ्वी खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज केली आहे आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी. आता तुमच्या पिढीला ती पृथ्वी रिपेअर करायची आहे. तर हा सगळा प्लॅनेट रिपेअर कसा करायचा याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आपल्याला कामी येणार आहे. आता कुंभमेळा होणार आहे. तर कुंभमेळ्यामध्ये वर्षभरामध्ये 40 कोटी लोक येणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या सरकारने 7,000 कोटीचं बजेट ठेवलं आहे. आता त्याच्यात कोणीही धक्काबुक्कीमध्ये स्टॅम्पिडमध्ये मरू नये याच्यासाठी जे कॅमेरे बसवलेत त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे वरदान प्राप्त आहे. त्याच्यामुळे कुठे गर्दी होणार आहे याचा आधीच अंदाज करता येईल आणि त्याप्रमाणे लोकांच्या हालचालींचं नियोजन करता येईल. असे कितीतरी उपयोग आहेत की जे पूर्वी माणसाला शक्य नव्हते. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की अशा प्रकारची कामं करणारी बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.